प्रवेशाच्या चर्चा या सातत्याने उठवल्या जातात, तो नाही या मागे का उठवल्या जातात? सारख्या चर्चा तुम्हीच आहात सगळे त्याच्या मागे. 15 दिवस झाले की तुमची चर्चा होती की तुम्ही चालला, काही बातमी नसली की तेवढं 15-20 मिनिटं चालवायची. खरं काय आहे म्हणजे आता मी आहेच नाही, इथंच आहे मी, पक्षाचा माझ्या मेळावा घेतो. असं का करताय? केंद्रात राज्यात सत्ता असून सुद्धा त्यांच्याकडे बहुमत असून सुद्धा साहेब आपल्याकडे द्यावं असं का वाटत? सगळ्यांना वाटतं. त्यांना वाटत असेल असं मला वाटत नाही. आपला गोड गैरसमज करून घ्यायला नको. त्यांना वाटतं हे तुम्हाला तर कोणी सांगितलं असं नसेल, त्यांनाही वाटत नसेल. त्यांच्याकडे आता एवढी मोठमोठी लोक जात आहेत म्हटल्यावर त्यांना काय आहे, त्याचा फार मोठा पक्ष झालेला आहे. तो देशातला नाही जगातला मोठा पक्ष झालेला आहे. त्यामुळं मला गरीबाला तुम्ही सारखं का धरून धोपटताय? मुख्यमंत्र्यांची तुमच्या 2 वेळा चर्चा झाल्यात, भेटी झाल्यात असंही उठवलं जाते. काय वस्तुस्थिती काय? नाही, माझ्या भेटी त्यांच्याशी वेगळ्या कामासाठी झाल्या असतील, पण विरोधी पक्ष सत्तेत असणाऱ्या माणसाला भेटूच शकत नाही असं कसं? हाही आमच्यावर अन्याय आहे, तेवढा थांबवा असं तर लिहा 4 ओळी की बाबा ह्या प्रश्नासाठी हा बाबा भेटला त्यांना. तुम्ही आपलं पक्षांतरासाठीच भेटला असं का गैरसमज करता? सारख्या रोज बातमी आल्यावर सारखं उठून नाही 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 म्हणत बसायचं. त्याला काय कामं काय आहेत का नाही? दुसरी कामं आहेत ना, मी बरंच कामं आहेत माझ्या मागे. त्यामुळे तुम्ही बातमी चालवता तेवढीच मलाही प्रसिद्धी मिळते, माझंही चालतं बरंचसं. त्यामुळे काय राष्ट्रवादीचा मेळावा होता त्यावेळेला तुम्ही नव्या तरुणांना संधी दिली पाहिजे आणि मला या पदातून मुक्त करा असं म्हणल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले की जयंत पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घ्यावं लागेल. त्यामुळे पुन्हा चर्चेला सुरुवात. त्यांना प्रश्न पडला मनात तुमच्या काय यांच्या मनात? असं आहे की पक्षाच्या नेतृत्व 7 वर्ष मी त्या पक्षाचं केलं. त्या पक्षात 7 वर्षात मी महाराष्ट्रात जवळजवळ 5-6 वेळा तरी फिरून आलो असेल. प्रत्येक तालुक्यात 2दा-3दा जाण्याचा प्रयत्न केला. जिथं आम्ही लढवतो तिथं सगळीकडे जाऊन आलो. आता हे काम आणखीन नव्या दमानं काही लोकांनी करावं अशासाठी मी विचार मांडला आणि शरद पवार साहेब त्यावर निर्णय करावेत त्यांनी, असं मी त्यांना त्या दिवशीही विनंती केली आणि मला खात्री आहे की ते त्याबाबतीत लवकर निर्णय करतील. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा बातम्या पेरल्या जात आहेत, तर काय तुमच्या? विरोधी पक्षात आम्ही आहोत. दिल्लीत विरोधी पक्षात, मुंबईत विरोधी पक्षात, कसं मंत्री होणार? ही काय नवीन लोकशाहीचं मॉडेल तयार करायला लागलं का काय? बातम्या पेरल्या जात आहेत. आमचा काही तुमच्या पेरणीला विरोध नाही आणि हार्वेस्टिंगलाही विरोध नाही. तुमच्या प्रवेशाची चर्चा थांबवा असं तुम्हाला वाटतंय? थांबवाची चर्चा पूर्ण का? आता ते तुम्ही मायबाप आहात, तुम्ही जे चालव